बघा ताई, सांगा एक पाऊमा पॅक करी देतो ना. बोला. कसं काय धुळेकरांनो, खातायत ना, खायलाच हवं. पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं खावरे बावरेमध्ये. आणि आज आपण आलो धुळ्यातला एका अशा लोकेशनवर जिथे एका हार्डवर्किंग फॅमिलीने मिळून सुरू केलाय खूपच छान असा हेल्दी स्नॅक ऑप्शन्सचा बिझनेस. तर आज आपण बघणार आहोत की इकडे काय काय मिळतं. तर चला आपण इथल्या ओनर्सशी बोलूयात आणि त्यांनाच विचारूया की इकडे आपल्याला काय काय फूड आयटम्स खायला मिळणार आहे आणि त्यासोबत कधीपासून यांनी हा स्टॉल सुरू केला आहे आणि याच्या शॉपच्या टायमिंगसुद्धा आपण यांना विचारू. तर चला. तर आपलं नाव काय दादा? माझं नाव सुबोध सरदार आहे. बरं. आणि तुम्ही कधीपासून हा बिझनेस स्टार्ट केला आहे? आपण हा लास्ट इयरला चालू केला हा बिझनेस 2023 ऑगस्ट 23. तर तुम्ही एकट्यांनीच केला होता की तुमच्यासोबत कोऑपरेट करण्यासाठी? तसं काही नव्हतं, फॅमिलीची पूर्ण इच्छा होती. ओके. मलाही पर्सनली वाटत होतं. तर बघू शकता स्टार्ट केला. पूर्ण फॅमिलीने मिळून यांनी हा स्टार्टअप केला आहे मागच्या वर्षी आणि खूपच सक्सेसफुल असा यांचा स्टार्टअप दिसतोय. कारण की इकडे खूपच चांगला प्रतिसाद दिसतोय लोकांचा आणि आपण पण कस्टमर रिव्ह्यूज जे काही घेतलेत त्यातून तर खूपच छानच आपल्याला बोलले आहेत कस्टमर. तर दादा, कशा प्रकारे तुम्ही इन्स्पायर झालात हा स्टार्टअप सुरू करण्यासाठी? बेसिकली माझं ग्रॅज्युएशन झालं, मुंबईला होतो मी. मग त्यानंतर पप्पा पोलीस डिपार्टमेंटला आहेत, तर त्यामुळे नेहमीच इंटरेस्ट होता की सिव्हिल सर्व्हिसेस आपण द्यायची, कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स द्यायची. तर त्यामुळे मी दिल्लीला गेलो प्रिपरेशनला वगैरे. पण मध्ये मग मीन वाईलमध्ये ना ड्युरिंगच्या काळात कोविड वगैरे आली, सिच्युएशन आली. मग त्यावेळेस थोडं प्रिपरेशनमध्ये ब्रेक झाला. मग रिअलाईज झालं की नाही, थोडं लेट होतं आहे, आपण थोडं ना एक करिअर वाईज, थोडं मनी वाईज थोडं पुढे गेलं पाहिजे लाईफमध्ये. मग घरी मी माझी आयडिया सांगितली, मला असं असं करायची इच्छा आहे बाबा. मग पॅरेंट्स पण बोलले ठीक आहे चालेल ना, आणि आईलाही त्याच्यात आवड होतीच. मग आम्ही त्यामुळे मग डिसिजन घेतलं 2023ला आणि स्टार्ट केलं. तर दादा, आपल्या शॉपचं नाव खूपच युनिक कसं दिसतंय, द रायसिनास. आय डोंट नो इवन आय एम प्रोनाऊन्सिंग इट राईट ऑर नॉट, पण हे जे खूपच युनिक असं नाव दिसतंय, तर यामागची स्टोरी काय? ॲक्च्युली नाव आहे द रायसिनासे, दी रायसिनासे. तर त्याच्यात रायसिनाचं आहे हे मेन कीवर्ड आहे. जसं ॲमेझॉन बघितलं असेल आपण, ॲमेझॉन फॉरेस्ट आहे, तर त्यावरून ना एक प्लॅटफॉर्म आहे ऑनलाईन सेलिंग करायचं. तर त्याचप्रमाणे मला एक आयडिया आली की यार आपल्या देशात पण या नावाने हिल्स आहेत, रायसिना हिल्स आहेत. त्या लोकेटेड आहेत दिल्लीमध्ये ना, आणि अरावली रेंजेसचा पार्ट आहेत त्या, ज्या गुजरातपासून सुरू होतात आणि दिल्लीमध्ये एंड होतात. तर त्याची जी लास्ट हिल्सचं पार्ट आहे त्याला रायसिना म्हणतात. आणि इंडियन पॉलिटिक्समध्ये, इंडियन डेमोक्रेसीमध्ये याचं खूप मोठं जे आहे स्थान आहे. लाईक इथे आपलं जे आहे पार्लमेंट हाऊस आहे, प्रेसिडेंट हाऊस आहे, इम्पॉर्टंट मिनिस्ट्रीज आहे, डिफेन्स मिनिस्ट्री, होम मिनिस्ट्री. तर ज्या पण ज्या स्कीम्स आहेत गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ज्याला इम्प्लिमेंट करायच्या आहे टायर 3 सिटीजमध्ये ग्राउंड लेवलला, ते आपण ह्या इथे करत असतो. म्हणजेच रायसिना म्हणजे सिनोनिमसली त्याला यु नो इंटरनॅशनल पॉलिटिक्समध्ये रायसिना नावाने ओळखतात. एक रायसिना डायलॉगसुद्धा आहे. तर मग त्यामुळे जर गवर्नमेंट ऑफ इंडिया म्हणजे रायसिना से जो भी पॉलिसीज बन के आ रही है उसको हम ग्राउंड लेवल पे इम्प्लीमेंट करेंगे, उनको लोगों को समझाएंगे. फॉर एग्जांपल स्वच्छ भारत मिशन असेल तर नुसतं दिल्लीमधून स्वच्छ भारत स्कीम ही इम्प्लिमेंट नाही होऊ शकत. किंवा योगा डे असेल आपल्याला इम्प्लिमेंट करायचं असेल आपल्या लोकल सिटीजमध्ये, तर यूथला एंगेज व्हायला लागेल, पार्टिसिपेट करायला लागेल. मग त्यावरूनच ही आयडिया होती की अलॉंग विथ दिस नुसतं विकून फायदा नाही, तर त्याचबरोबर एक सोशल, जसं मला इंटरेस्ट मी सांगितला कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी प्रिपेअर करत होतो, तर सोशल एक अवेअरनेस पण महत्त्वाचं आहे. एक रिस्पॉन्सिबल इंडिया आपण कसं क्रिएट करू शकतो या कॅम्पेन्स थ्रू. तर ते एक इच्छा होती. त्यामुळे द रायसिना असेल
असं नाव आपण दिलं. तर फूडीज बघू शकता आपण, फारच जास्त असं क्रिएटिव्ह असं नाव आहे आणि ह्या नावाचा अर्थसुद्धा दादांनी आपल्याला एक्सप्लेन केला आहे. तर दादा आपल्याकडे काय काय फूड आयटम्स आपल्याला मिळणार आहेत? आता मेनली आपल्याकडे पोहा असतो, म्हणजे मोस्ट सेलिंग तर पोहा आहे. सगळेच आयटम आहेत तसे, पण क्विकली सर्व करता येणारा पोहा आहे. नंतर खमण ढोकळा आहे, इडली असते, उपमा. आपल्याकडचा बेस्ट सेलर म्हणजे आपले पोहे. नाही म्हणजे सगळेच आयटम बेसिकली एकदम इव्हनली. ओके, इव्हनली इकडे सगळेच आयटम त्यांच्या. ॲक्च्युली पराठा थोडे टाईम घेतात बनायला वगैरे, मग त्यामुळे पेशन्स. तर पराठाची आपल्याकडे कुठली कुठली व्हरायटी मिळते? पराठासमध्ये आपल्याकडे ऑलमोस्ट 4-5 व्हरायटीज. त्यात मोस्ट सेलिंग आलू पराठा आहे, त्यानंतर बीटरूट पराठा, जे जिमवाल्या मुलं आहेत त्यांना. तर जसं मी तुम्हाला सांगितलं होतं फूडीज, इकडे आपल्याला फारच हायजेनिक फूड ऑप्शन्स मिळणार आहे. इकडे कुठलाही आयटम मला असा डीप फ्राईड दिसत नाहीये, म्हणून मी ना दादांना विचारायच्या आधीच सांगितलं होतं की इकडे खूपच हायजेनिक. आणि स्टार्ट करताना आमचा हाच फोकस होता की डीप फ्राईड आपण आयटम ठेवायचं नाही. खूपच हेल्दी आणि हायजेनिक पद्धतीचं इकडे जेवण मिळणार आहे आपल्याला टेस्ट करण्यासाठी आणि फूड आयटम्स. तर दादा आपल्याला आज इकडे काय काय टेस्ट करायला मिळणार आहे? तसे आयटम्स खूपच आहेत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार सांगा, किंवा मी माझ्यानुसार देऊ का? नक्की नक्की. तर कशी टेस्ट वाटली दादा? आपण अतिशय छान पद्धतीची एवढी टेस्ट आम्ही बरेच आता एक 8 दिवस झालेलो आहे का येऊन. अशा पद्धतीची टेस्ट आम्ही आतापर्यंत कुठेही बघितलेली नाही. पाहिल्यानंतर खाल्ल्यानंतर खूप छान पद्धतीने टेस्ट वाटली. इकडे आम्ही मेथी पराठे आणि चहा एकदम कडक. आता नाश्ता केला. आम्ही धुळ्यामध्ये 10 दिवस झाले इथं आलोय, पण रोज न चुकता याच नाश्ता सेंटरवरती आम्ही नाश्ता करतोय. एकदम जबरदस्त क्वालिटी आणि एकदम कडक चहा. तर दादा मी बघू शकतो तुमच्याकडे असे मला खूपसे पोह्यापासून तर ढोकळ्यापासून तर पराठा, डोसा एवढं सगळं काही दिसतंय. तर या मागचं हे सगळं ठेवण्यामागचं लॉजिक काय होतं? ॲक्च्युली बेसिकली आयडिया ही होती की जे पण इंडियाचे आयटम आहेत सगळे, म्हणजे नॉर्थपासून तर साऊथ आणि वेस्टपासून तर ईस्ट, हे आपल्याला कवर करायचे होते. जसं फॉर एक्झाम्पल नॉर्थचे पराठेच फेमस आहेत, त्यानंतर साऊथमध्ये इडली, उत्तप्पम, डोसा, नंतर गुजरातमध्ये खमण झालं, ढोकळा झालं, महाराष्ट्रात पोहे. तर त्या प्रकारे आपण सगळे आयटम्स कवर केले आपल्या इथे. बरं, तर नावाप्रमाणेच तुमचा म्हणजे कन्सेप्टसुद्धा फारच युनिक आहे आणि सगळे मेनली गाईज एकही फूड आयटम तुम्हाला मी रिटर्न सांगतो असा डीप फ्राईड मिळणार नाही आहे, जास्त अनहायजेनिक असं काही मिळणार नाही आहे. इकडे हायजीनचं सुद्धा खूपच जास्त लक्ष दिलं जात आहे आणि आपल्याला सगळं हेल्दी एकदम स्नॅक ऑप्शन्स मिळणार आहे. तर आपण नक्की इकडे व्हिजिट करा. जर तुम्ही तुमच्या हेल्थला घेऊन कॉन्शियस असाल तर नक्कीच इकडे व्हिजिट करा. टेस्ट तर फारच इकडं छान आहे असं आपल्याला कस्टमर रिव्ह्यूज मिळालेत. आपण स्वतः आता टेस्ट करणार आहोत, तर चला बघूया. मित्रांनो, आपल्यासाठी आयलँडकडचा स्पेशल गुजरातचे खमण, महाराष्ट्राचे पोहे आणि साऊथ इंडियन इडली. तर आपण आता तिघं एकसाथ इकडे ट्राय करणार आहोत हे आणि बघू शकता किती सुंदर प्रकारे आज प्लेटिंग केली गेली. आपण सगळे फूड आयटम्स थोडे थोडे मागवलेत दादांकडनं टेस्ट करण्यासाठी. तर चला सुरुवात कशापासून करायची? सुरुवात आपण करूयात गुजरातच्या खमणपासून. फारच स्पॉन्जी असे हे खमण आहे. खूपच जास्त अप्रतिम असे लागतात. आता आपण टेस्ट करूयात महाराष्ट्राचे प्रसिद्ध पोहे, कांदा पोहे.
तर यावर आपण थोडासा लिंबू स्प्रिंकल करूया आणि लेट्स हॅव अ बाईट. मित्रांनो, मला ज्या प्रकारचे घरगुती कांदा पोहे आवडतात हे पूर्णपणे तसेच आहेत. तुम्ही इंदोरी पोहे खाल्ले असेल, हे आपल्या महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध कांदा पोहे. याची टेस्ट तुम्हाला पूर्णपणे युनिक मिळेल आणि या चिवड्यासोबत तर मित्रांनो खूपच जास्त टेस्टी लागते. तर आपण आता टेस्ट करूयात एक आपली इडली. त्याच्यावरती आपल्याला एक ऑरेंज आणि एक व्हाईट चटणी मिळाली सोबत. त्यासोबतच आपण याची एक बाईट घेऊ. साऊथ इंडियाची फेमस इडली. मित्रांनो, तुम्हाला दिसणार नाही इतकी जास्त ही इडली सॉफ्ट आहे, इतकी जास्त इडली फ्लफी आहे की तोंडात जाताच अशी विरघळते. तिला आपलं खाण्यासाठी काही स्ट्रगल करावंच नाही लागत आहे. बिलकुल ऑइल नावाचा प्रकारच नाही कुठल्या फूडमध्ये. आणि इतकं असं टेस्टी मी कन्फ्यूज झालो आहे की नेमकं दादा ज्या प्रकारे बोललेत की त्या सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये होते आणि इकडे म्हणजे त्यांनी जे काही फूड आयटम स्टार्ट केलेत खूपच लाजवाब असे लागत आहेत. आणि तुम्हाला कळणारच नाही की म्हणजे ही जी इडली ही एका महाराष्ट्रीयन व्यक्तीने बनवली किंवा हे जे खमण आहे हे एका महाराष्ट्रीयन व्यक्तीने बनवली. तर फूडीज या आहेत ओनरच्या मदर म्हणजेच इकडच्या हेड शेफ. तर काकू आपलं नाव काय? बरं, तर हे आपण कुठले कुठले पराठे लावलेत मी बघू शकतो. खूपच असे कलरफुल दिसतात. हा आलू पराठा आहे. आलू पराठा, हा बीटरूट आहे बीटरूट पराठा आणि हा मेथी पराठा. तर तिघच फार हेल्दी ऑप्शन्स आहे ब्रेकफास्टसाठी. आणि आधी आपण ट्राय केले आहेत आपले गुजराती आणि त्यानंतर महाराष्ट्रीयन आणि साऊथ इंडियन फूड. आता आपण ट्राय करणार आहोत नॉर्थ इंडियन फूड. आणि यासोबत आपला डोसा आणि उत्तप्पासुद्धा रेडी झाला आहे. तर आपण हे सुद्धा टेस्ट करूयात आणि बघूयात. तर फूडीत आपण बघू शकतात आपले खूपच फॅन्सी असे पराठे रेडी झालेले आहेत. आणि सर्वात आधी आपण ट्राय करणार आहे आलू पराठा. आपण याला आधी विदाऊट केचप ट्राय करू. खूपच टेस्टी आहे गाईस हा पराठा आणि खूप सॉफ्ट सुद्धा आहे. आणि याच्या लेअरिंग एकदम परफेक्ट अशा झालेल्या आहेत. आपण बघू शकतात कशा प्रकारे हा उघडतोय. असा 3 लेयर्समध्ये उघडतोय. सेकंडली आपण ट्राय करणार आहोत हेल्दी बीटरूट पराठा. खूप सुंदर कलर याचा. फिटनेस फ्रीकसाठी तर हे एक वरदान आहे. हे तुम्ही ट्राय करायलाच हवं. मी स्वतः म्हणजे एक जिम फ्रीक आहे आणि माझ्यासाठी सुद्धा हे खूपच हेल्दी आणि बेस्ट स्नॅक ऑप्शन. मी तर नक्कीच पुन्हा एकदा हे ट्राय करणार आहे. आणि लास्टली आपण ट्राय करू आपला मेथी पराठा. याला पण केचप सोबत ट्राय करू. तर इकडचे पराठे तर खूपच जास्त लाजवाब लागतात. आणि आता आपण ट्राय करू यांचा एकदम स्पेशल आणि फ्लफी असा एक मसाला डोसा. याला पण चटणीसोबत ट्राय करू. एकदम ऑथेंटिक असं लागतं हा एकदम मसाला डोसा. मला असं फील होतं आहे की मी साऊथ इंडियाच्या एखाद्या मस्त अन्नाच्या रेस्टॉरंटमध्ये जाऊन बसलो आहे अशी मला फील येते याला टेस्ट करताना. खरंच खूपच म्हणजे ॲक्युरेट टेस्ट आहे. प्रत्येक फूड आयटमची टेस्ट ना एकदम ॲक्युरेट अशी लागते. म्हणजे कशातच काही असं वाटतच नाही आहे की कशात काही कमी आहे किंवा काही. परफेक्ट आहे एकदम. एकदम असं स्पॉन्जी उत्तप्पा आहे. याला पण आपण आता टेस्ट करू. वा, याच्यावरचे मसाले याच्यावरचे स्टफिंग खूपच जास्त टेस्टी आहे उत्तप्पा. मित्रांनो तुम्ही ना नक्कीच इकडे येऊन ट्राय करा. आणि प्रत्येक फूड आयटम इकडचं एकदम स्पेशल आहे म्हणून तुम्ही सर्व काही इकडचं ट्राय करा. तुम्ही ना खरंच म्हणजे
असं तुम्हाला वाटेल की तुम्ही तिकडच्याच ऑथेंटिक रेस्टॉरंट्समध्ये जाऊन हे फूड आयटम्स ट्राय करता. इकडे तुम्हाला या ठिकाणी ऑल इन वन सर्व मिळेल. ईस्ट पासून वेस्ट, नॉर्थ पासून साउथ सर्व. बहुत टाइम से आ रहे हैं इधर. अच्छा, बहुत टाइम से इधर भैया आ रहे हैं. और कैसा लगा इधर का आपको? यहाँ पे एकदम बिल्कुल बेस्ट क्वालिटी जो है, जितनी भी आइटम्स है एकदम बेस्ट क्वालिटी है. तो आपने इधर का सब कुछ ट्राई कर रहे ये हैं? बिल्कुल सब ट्राई कर रहे हैं. ओके, तो आपको कैसा लगता है इधर का फूड? मतलब हम तो यहाँ डेली आते हैं तो बहुत अच्छा लगता है. तर दादा खूप छान वाटलं तुम्हाला भेटून आणि खूपच टेस्टी असे आपले सर्व फूड आयटम्स होते. तर दादा आपल्या शॉपचे टायमिंग्स काय असतील? हे मॉर्निंग 6:45 ओपन होतं टिल 1 PM पर्यंत चालू असतं. तर गाईज आपण बघू शकतात हे सकाळी 7-7:45 वाजेपर्यंत स्टार्ट होऊन जातात आणि त्यानंतर दुपारी 1 वाजेपर्यंत तुम्ही कधीही या, तुम्हाला इकडे एकदम फ्रेश असं सर्व फूड आयटम्स जे काही आपण बघितले ते मिळणार आहेत. आणि ही लोकेशन लोकेटेड आहे नेहरू नगर देवपूर चर्चच्या समोर. तर नक्कीच एकदा इकडे व्हिजिट द्या. मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या खावरे बावरे या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला भेटूया आपल्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये.